मग तेल टाकलं. किती प्रमाणात तुम्ही तेल टाकलेलं आहे? 2 चम्मच टाकलेले आहेत. अच्छा. आता त्याच्यात कांदा टाकते. हा, किती किती कांदे टाकले? 2 कांदे कापले छोटे. मग कढीपत्ता नाही टाकला का तुम्ही आधी? टाकायचंय अजून. फोडणीसाठी 2 कांदे कढीपत्ता टाकलाय त्याच्यात. आता तो चांगला परतून घ्यायचा आहे. ओके. लाल होऊ द्यायचा आहे. साधारण किती किलोचं चिकन आहे तुमचं? 1 किलो. वॉश केलेले आहात तुम्ही चिकनचे? 2-3 वेळा केलेलं आहे साफ. ओके. हे मॅरिनेशनची प्रोसेस चालू आहे बहुतेक. हळद, त्याला मीठ लावायचं थोडस, मिक्स करायचं हे असं. आणि कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये ते तर कांदा मस्त लालसर असा झालेला आहे. तर जोपर्यंत आपला कांदा चांगला लाल होत आहे तोपर्यंत आपण थोडा इंद्रायणीचा तांदूळ चुलीवरती शिजताना पाहूयात. तर मस्त तांदूळ शिजताना दिसतोय आपल्याला. इकडे चिकनच्या फोडणीची तयारी चालू आहे. कांदा चांगला लाल झालेला दिसतोय आता. दोन तांबे पाणी गरम व्हायला ठेवले. म्हणजे फोडणीमध्ये गरम पाणी टाकायचे. हो, ही आपली देशी पद्धत आहे. हे आपल्याला मसाल्यासाठी चुलीमध्ये खोबरं वाटलेलं 2 मिरच्या पण. मिरच्या पण करते. वाटणामध्ये तुम्ही काय काय घालता? वाटणामध्ये कांदा, खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडी कोथिंबीर आणि 2 कांदे भाजलेले इथे. वाव, तर तुम्ही बघू शकता कांदे चांगल्या पद्धतीने चुलीमध्ये रेडी आहेत वाटण्यासाठी. इकडे चुलीवरच्या भाकरीची पण प्रोसेस चालू झालेली आहे. थोडा चिकन मसाला, लाल तिखट, कांदा, लसूण आणि घरचा मसाला, काळा मसाला, ते थोडं परतून घ्यायचं चांगलं असं. आणि मग त्याच्यात आपला हा हाताने वाटलेला मसाला फ्राय करायचा. पाट्यावरचा मसाला फ्राय करायचा. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर हे आपलं चिकन भाकरी भात रेडी झालेला आहे.